नमस्कार, मी श्यामराव मोकाशी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर बी करत जावा. खाली उगाच ह्या गुरु लोकांनी बोंबाबोंब केली, RTO बंद आहे, RTO बंद आहे, RTO मधली काही कामं होत नाहीत असं महाराष्ट्रातल्या जनतेला मी आज सांगू इच्छितो. RTO कुठलंही बंद नाही, कामं व्यवस्थित होतात. स्वतः जाईल त्याचंच काम होणार आहे. ते समजा तुमचं रिक्षाचं परमिट रिन्यू असून द्या, कुठलंही काम असून द्या, हे तुमची कामं चालू आहेत. स्वतः तिथं जावं लागणार आहे. 2-4 साहेबांच्या समोर ज्या सह्या पाहिजे ते पटापट सह्या करायच्या. ताबडतोब RTOवाले काम करतात. फी भरायची, जाताना सगळं ऑनलाईन करून घेऊन जायचं. स्वतःची कामं स्वतः करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कळून द्या लोकांना. पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे. हे RTO अधिकारी धनाना पैसे खायचे आणि खोटं कामं करायची. ती लायसनचा तर एवढा मोठा त्याने घोळ झालेला आहे. आता तर त्या अधिकाऱ्यांना मी सस्पेंडच होणार आहेत बघा. ते एवढे कायदे स्ट्रॉंग झालेले आहेत. ऑनलाईन टेस्ट होणार आहेत, ह्या सगळ्या लाईव्ह टेस्टच होणार आहेत बघा, लवकरच होतील या. आणि हे 2-2, 3-3 हजार रुपये खाऊन टेस्ट त्याला काही गाडी चालवायला येऊन द्या, न येऊन द्या. गुरु आणि ते मोटर ट्रेनिंग स्कूल आले धनाना लायसन मारत होते. ती पक्क्या टेस्ट देत होते. त्याला अपघात एवढे वाढलेले होते तरी हे पैसे खायचे काही कमी होत होते. आता स्ट्रॉंग आदेश एवढा आलेला आहे की अधिकारी सस्पेंड होतील. शिवाय RTOचा कार्यालय प्रमुखावर संपूर्ण जबाबदारी आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यात घबराट झाली आणि नुसतं उगा बॉम्ब करतात. कामं कशी व्हायची आणि काय कशी व्हायची. कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ह्या टेस्ट होणार आहेत. शिवाय ह्या डबल रीटेस्ट आहेत. त्याच्यामुळं जो पक्कं वाहन चालवेल त्यालाच ही पक्की लायसन मिळणार आहेत. आणि ही प्रोसिजर लंबी मधली सगळे हटलेले आहेत ह्याच्यातनं. ट्रेनिंग स्कूलवाल्यानं खाली त्याला ट्रेनिंग द्यायचं एवढीच परवानगी दिली आहे. RTOमध्ये तिथं ती यायचं आणि ह्याचं साहेब काम करा, त्याचा तो विषय संपलेला आहे सगळं. त्यानं ट्रेनिंग द्यायचं आहे, चांगलं ट्रेनिंग द्यायचं आहे. 22 तास ट्रेनिंग द्यायचं आहे. त्याला त्याची कागदपत्र द्यायची आहेत. अपॉइंटमेंट त्यानं घ्यायची आहे. ज्याची टेस्ट आहे त्यांनी ट्रेनिंग स्कूलवाल्यांना फी किती घ्यायची त्याला शिकवायचं. हे कुठलंही बंधन नाही. ते किती घेऊ शकतात, 5,000 घेऊ शकतात, 10,000 घेऊ शकतात, नाही तर 8,000 घेऊ शकतात. तो त्यांचा प्रश्न आहे. पण चालक चांगला झाला पाहिजे. जर त्यानं टेस्ट दिली तरच. आपण लायसन काढताना 2-2, 3-3 वर्ग असतात. त्याच्यात त्या तिन्ही वर्गाच्या टेस्ट द्याव्या लागणार आहेत. आणि पुन्हा 10 दिवसानं रिटेस्ट होणार, आठवड्यातून एक वेळ. तोही डेप्युटी RTO किंवा सहाय्यक परिवहन अधिकारी घेणार 10% लोकांच्या. हे धनाना 100% RTOवाले आपलं तिथं उभा राहायचं आणि गुरुच्या हातातल्या 10-20 पेपरवरती नुसतं माणूस उभा करायचं. त्याला गाडी चालवायला येऊन द्या, तर न येऊन द्या, सह्या मारून लायसन लगेच अर्ध्या तासाचा अप्रोल. हे असला सगळा लफडा होता. हे चांगलं त्यांच्या झोंबलेलं आहे. त्यांच्या पोटात पाक वळवळायला लागलेलं आहे. हे काय भानगड आहे म्हणून. ह्या सगळ्या ऑनलाईन टेस्ट इथून पुढे होणार आहेत. कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होणार आहेत. प्रत्येकानं चांगलं चालक प्रशिक्षण घ्या आणि मगच टेस्ट द्यायला जावा. का कुठलं RTOचं काम कुठलं बंद नाही, काय नाही, सगळं काम चालू आहे. धन्यवाद. हा